हालेलुया. प्रेज लॉर्ड. धन्यवाद ईश्वराचा. धन्यवाद 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 ईश्वराचा. तुझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो ईश्वराचा. हो बाप्पा, तू मला शुद्ध कर, तू मला पवित्र कर ईश्वराचा. तुझ्या हातात तुम्हाला घे ईश्वराचा. हो बाप्पा, तू आमचा कुंभार आहेस ईश्वराचा. हो बाप्पा, तू मला जसा आकार देशील ईश्वराचा. हो बाप्पा, तुझे योग्यतेचं पात्र तुम्हाला बनव ईश्वराचा. असा आकार तुम्हाला दे ईश्वराचा. तुम्हाला शुद्ध कर, तुम्हाला पवित्र कर, तुम्हाला तुझ्यासारखं कर ईश्वराचा. यासाठी की बाप्पा तू माझ्यातून दिसावं. हो माझ्या राजा. हो बाप्पा, मी केवळ खोटी धार्मिकता नव्हे ईश्वराचा. मी केवळ ईश्वराच्या धार्मिकतेचं सोंग घेऊन नसावं ईश्वराचा. तर तुझ्या इच्छेस पडेल असं पात्र तुम्हाला कर ईश्वराचा, की मी ते पात्र उपयोगात येवं आणि तू माझा उपयोग करून घे ईश्वराचा. हो माझ्या राजा, अशा भावांपर्यंत, अशा बहिणींपर्यंत तुम्हाला पोहोचव बाप्पा, की त्यांना तुझ्या वचनाची गरज आहे ईश्वराची. पण त्यासाठी तुम्हाला शुद्ध आणि पवित्र कर बाप्पा. जसा तू शुद्ध आहे तसा तू पवित्र आहे बाप्पा, तसं तुम्हाला कर. कारण की फार गरजेचं आहे ईश्वराच्या. हो बाप्पा, ज्या बहिणींपर्यंत, ज्या भावांपर्यंत मी पोहोचल ईश्वराच्या, ज्या प्रेडला ते मला बघतील माझ्या राजा, तू माझ्यातून दिसावं असं तुम्हाला कर. तू माझ्या स्तुती आराधनेतून त्यांना दिसावं ईश्वराच्या. तू माझ्या प्रार्थनेतून त्यांना दिसावं असं तुम्हाला कर. हो बाप्पा, मी तुझ्यासारखं दिसावं. तुझी स्तुती आराधना ईश्वराच्या खऱ्या अंतःकरणाने करावं असं तुम्हाला कर. जर शुद्ध आणि पवित्र नसेल बाप्पा, तर माझा कुठलाही उपयोग होणार नाही. मला स्वर्ग राज्य मिळू शकणार नाही ईश्वराच्या, जर मी तुझ्यासारखा नसेल तर. माझ्यावर दया कर, माझ्यावर तुझी कृपा कर ईश्वराच्या. मी केवळ सोंग घेणार असावं ईश्वराच्या. तुझ्या आत्म्याने परिपूर्ण मी असावं, असं अद्भुत कार्य तू माझ्या जीवनात कर. मला तुझ्या ज्ञानात, तुझ्या भयात तू वाढव ईश्वराच्या. हो बाप्पा, तुझं वचन सांगते ईश्वराच्या, जसं डोंगरावरचं घर लपू शकत नाही बाप्पा, तसं तुम्हाला कर माझ्या राजा. तुझ्या आत्म्याने तुम्हाला परिपूर्ण कर ईश्वराच्या. तुझ्या कृपादानाने तुम्हाला परिपूर्ण कर ईश्वरा. त्या 9च्या 9 दानाने तुम्हाला परिपूर्ण कर ईश्वराच्या. अनेक लोकांपर्यंत ईश्वराजा मला पोहोचव. अनेक लोकांनी ईश्वराच्या ते वचन ऐकून, तुझी स्वार्थ ऐकून, आमची साक्ष ऐकून ईश्वराच्या, त्यांनी तुझ्या नावावर विश्वास करावं. आणि हो बाप्पा, स्वर्गातल्या पित्याचं गौरव करावं. आणि त्यांनी म्हणावं ईश्वराच्या, की हे खरोखर जिवंत देवाचे लेकरं आहेत. तुझ्या अभिषेकाने तुम्हाला भर ईश्वराच्या. तुझ्या कृपेदानाने तुम्हाला भर ईश्वराच्या. हो बाप्पा, तुझ्या वचनाने सजव ईश्वराच्या. माझ्यावर दया कर, माझ्यावर कृपा कर. तुम्हाला तयार कर ईश्वराच्या तुझ्या गौरवासाठी. माझीतलं न आवडणारी गोष्ट ती प्रत्येक तू काढून टाक. आणि ईश्वराच्या, मी केवळ तुझा सन्मान होटाने नाही तर ईश्वराच्या अंतःकरणाने देखील करावं. कारण की तुझं वचन सांगतं, तुम्ही माझा सन्मान फक्त होटाने करतात, पण तुमचे अंतःकरण हे मलिन चिंधीसारखे. माझं अंतःकरण तुझ्या रक्ताच्या द्वारे शुद्ध कर, पवित्र कर ईश्वराच्या. आणि माझा उपयोग केवळ तुझ्या सेवेसाठी करून घे, लोकांना दाखवण्यासाठी नाही ईश्वराच्या.
प्रभू मी वचन ऐकायला जाईल त्या प्रेडला फक्त कानाची खाज जिरवण्यासाठी नाही, माझी फाजील धार्मिकता दाखवण्यासाठी नाही येशू राजा. आज मी तुला समर्पित होतो येशू राजा. आज तू मला तुझ्या हातात घे आणि मला जसा आकार द्यायचा येशू राजा तसा दे, कारण की तू आमचा कुंभार आहेस. हो माझ्या राजा, तुझ्यासारखं तू बनव. तुझ्या स्वरूपात जर तुम्हाला बनवलेलं येशू राजा तर तुम्हाला तसंच उभ्या करत आण आणि तुझ्या नावाचं गौरव तू माझ्याकडनं करून घे. आमेन आमेन.